नाही बघा, राज्यामध्ये काही ठिकाणी आता तसं बघायला गेलं तर राज्यामध्ये महायुतीची घोषणा मी आणि राणादादांनीच मुंबईमध्ये बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये केली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विचारून आम्ही युतीची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती. खऱ्या अर्थानं राज्यामध्ये पहिली महायुतीची घोषणा ही धाराशिव जिल्ह्यामध्ये झाली होती, परंतु काही गोष्टींमुळे अडचणी निर्माण होतात. स्थानिक राजकारण असतं. नगरसेवक पदाच्या निवडणुकीला गेल्या अनेक वर्षापासून उशीर झाला होता. म्हणजे तब्बल 8 वर्षानंतर ह्या निवडणुका होत असल्या कारणाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जास्त उत्साह या निवडणुकीचा आहे आणि त्यामुळे काही तारेवरच्या कसरती तुम्ही म्हणताय त्यानुसार होत राहतात, परंतु आता पूर्ण झालेल्या कसरती सगळ्या आता खऱ्या अर्थानं समोरच्याला कसरत करायला आम्ही आता भाग पाडणार आहोत. कारण आम्ही एकत्रितपणे आणि प्रामुख्यानं नैसर्गिक युती, शिवसेना भारतीय जनता पार्टीची ही नैसर्गिक युती आहे, नॅचरल अलायन्स आहे आणि त्यामुळे आम्ही एकत्रितपणे कामाला लागलो आणि आमची सत्ता येणार आहे. कारण केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आणि धाराशिवचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे जी काही सत्ता दिलेली आहे लोकशाहीमध्ये त्याचा उपयोग करून ह्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल तसा आम्ही एकत्रितपणे विकास मी आणि राणादादा करणार आहोत. दादा साहेब, एक प्रश्न असा आहे की आता जिल्ह्यातला जर महायुतीचा प्रश्न मिटला असला तर काल एकनाथ शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केलंय की मुख्यमंत्रीचं जे कवच असतं ते काही काटे लावलेले असतात किंवा त्याला वेगळी शिंग आलेली असतात, म्हणजे चीफ मिनिस्टर आणि कॉमन मॅन अशा पद्धतीचं वक्तव्य करून सोन्याची शिंग असं करून कुठेतरी फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय. नाही बघा, तुम्ही कोणाच्या शब्दाचा कसा अर्थ पत्रकार कधी पकडतील हे सांगता येत नाही, परंतु तुम्हाला सांगतो की अतिशय चांगले संबंध देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांचे, म्हणजे माझ्या भाषेत सांगायला जर तुम्ही विचाराल तर फेविकॉलचा जोड घेऊन हे तिघे एकत्रितपणे काम करतात आणि या पूर्ण राज्याचा विकास करतायत. त्यामुळे काही गोष्टी मनामध्ये ज्या आहेत त्या भावनांचा विचार तुम्ही वेगळ्या अर्थाने करत असाल तर ते योग्य नाही. आणि शेवटी आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहे, म्हणून आज आमचे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या सोबत आहेत. ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. त्यामुळे राजकारणामध्ये वर खाली ह्या गोष्टी होतच राहतात. पुढे पुढे चालायचं असतं आणि आपल्या राज्याचा विकास करायचा असतो. साहेब, डीपीटीसीचा जो एक निधीचा गुंता आहे ते सुटणार आहे की नाही जिल्ह्यात? नाही सुटलाय हो, डीपीटीसीचा गुंता आता काही राहिलेलाच नाही. आता 24-25चा पण सुटलाय, 25-26चा तर काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे सगळे प्रश्न जे आहेत 140 कोटी रुपये धाराशिवच्या रस्ते विकासाचा प्रश्न सुटलेला आहे. 4 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये त्यांनी ती स्थगिती पण उठवलेली आहे. त्यामुळे तेही विकास कामाचा सुरुवात आम्ही करणार आहोत. डीपीटीसीचे पण स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली तेही उठलेली आहेत. त्यामुळे आता विकास कामं जोरामध्ये आम्ही चालू करतो. यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे, दादा पण इथं आहे, जेव्हा निधीचा स्टे आला होता त्या दरम्यान एक आरोप करण्यात आला होता की इथले धाराशिवचे जे आमदार आहेत ते कुठेतरी तुमच्याकडे प्रवेश करतो असं तुम्हाला आश्वासन दिलं आणि दिसते. ह्याच्यामध्ये काय नाही, असं काही नाही. शेवटी एक गोष्ट आहे, कोण प्रवेश करतो आणि कोण करत नाही, आज करणार उद्या करणार की परवा करणार, ह्या विचारामध्ये जिल्ह्याचा विकास आपण खुंटवायचा का किंवा थांबवायचा का? त्यांना जेव्हा प्रवेश करायचा तेव्हा त्यांनी करू द्या. कारण शेवटी विकासाची गंगा आहे. बघा, ऑपरेशन टायगर तर महाराष्ट्रामध्ये चालूच आहे, कदाचित धाराशिव जिल्ह्यामध्ये पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यांचं ऑपरेशन टायगर होत असताना जर काही आम्ही असा विचार केला की नाही त्यामुळे विकास निधीचा काही उपयोगच करायचा नाही, हे योग्य नाही. विकासाचा निधीचा उपयोग करता येईल, त्यांना जेव्हा काही करायचं असेल तेव्हा येईल आणि जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुमच्या समोरच घेऊन येऊ. तर आम्हाला ऑपरेशन टायगर आहे, राज्यभर चालू आहे, राज्यभर चालू आहेत, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असणारच. परंतु निश्चितपणे लवकरात लवकर तुम्हाला त्या बाबतीतली सूचना आम्ही देऊ. त्या बाबतीतली सूचना लवकरात लवकर आम्ही तुम्हाला करू. भरपूर ब्रेकिंग न्यूज मिळाली तुम्हाला. ते कसं आहे की काही गोष्टी असतात, ही वस्तुस्थिती आहे. मी आधीही सांगितलं होतं की काही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करावं लागतं, काही त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गोष्टी कराव्या लागतात. परंतु कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे किंवा त्यांच्या काही गोष्टींमुळे आम्हाला काही गोष्टी ह्या मनात असताना सुद्धा करता येत नाही. परंतु दिल जमाईचा प्रश्नच नाही. जळम नगर परिषदेमध्ये आता तुम्ही बघताय की शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या नगराध्यक्ष निवडून येणारच आहे.
परंतु आम्ही दोघंही या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही धाराशिवमध्ये सुद्धा काल जाहीर केलं की धाराशिवमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जी आहे ती युती अखंड आहे आणि पुढेही आम्ही चालू ठेवू. कारण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल मला फोन केला आणि राणा पाटलांबरोबर चर्चा करून काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींशी चर्चा करून आम्ही तिकडे युतीने लढतोय. त्यामुळे जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आहे. महायुतीची सत्ता येईल असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे कळंब आहे किंवा धाराशिव आहे किंवा तुळजापूर आहे, नळदुर्ग आहे, भूम आहे, परांडा आहे, प्रत्येक ठिकाणी आमच्या पक्षाची आणि ज्या ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणी अतिशय चांगली ताकद आहे आणि आमचे सगळे सहकारी निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. तारेवरची कसरत